हॅलो फ्रेंड्स, ज्योती किचन स्टोरीज मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज मी तुमच्याबरोबर चॉकलेट आईस्क्रीमची रेसिपी शेअर करणार आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। इथे मी अर्धा लिटर दूध घेतलं आहे। दूध चांगलं गरम करून घ्यायचं आहे। दूध उकळत आहे तोपर्यंत आपण इथे एक स्लरी बनवून घेणार आहोत। त्यासाठी मी एका बाउलमध्ये 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतला आहे, 2 चमचे मी मिल्क पावडर घेणार आहे आणि 2 चमचे मी दूध घालून घेणार आहे। हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून झाल्यानंतर उकळत्या दुधामध्ये ही स्लरी थोडे थोडे करून घालून घ्यायची आहे आणि दूध चांगलं मिक्स करून घेणार आहे। त्यानंतर उरलेली स्लरी घालून घ्यायची आहे आणि परत एकदा दूध चांगलं हलवून घ्यायचं आहे। दूध इथे घट्टसर झालेलं आहे। त्यानंतर यामध्ये 2 चमचे कोको पावडर घालून घ्यायची आहे। आपण चॉकलेट फ्लेवरचा आईस्क्रीम बनवतोय। त्यानंतर कोको पावडर चांगली मिक्स करून घ्यायची आहे। हे मिक्स झाल्यानंतर आपलं घट्टसर असं मिश्रण तयार झालेलं आहे। त्यानंतर यामध्ये अर्धा कप साखर घालून घ्यायची आहे। साखर चांगली विरघळून घ्यायची आहे। साखर विरघळल्यानंतर गॅस बंद करून द्यायचा आहे आणि मिश्रण थंड करून घ्यायचं आहे। इथे मी मिश्रण पूर्णपणे थंड करून घेतलेलं आहे। आता या मिश्रणाला आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत। हे मिश्रण आता मिक्सरला 2-3 मिनिटं फिरवून घ्यायचं आहे। मी मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे मिश्रण आणि एका एअरटाईट प्लास्टिकच्या डब्यामध्ये ओतून घेतलं आहे। वरून अशी फॉइल पेपर लावून घेत आहे। तुम्ही इथे प्लास्टिक शीटचा वापर करू शकता आणि झाकण देऊन याला 4 ते 5 तासासाठी फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचं आहे। 4-5 तास झाल्यानंतर मी इथे आईस्क्रीम बाहेर काढून घेतली आहे, बघू शकता तुम्ही। आता पुन्हा एकदा आपल्याला हे सर्व आईस्क्रीम एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे। आपण इथे कोणतीही क्रीम वापरलेली नाहीये, त्याच्यामुळे ही स्टेप तुम्ही स्किप करू नका। पुन्हा एकदा मिक्सरमध्ये चांगलं फिरवून घ्यायचं आहे आणि प्लास्टिकच्या डब्यामध्ये ओतून घ्यायचं आहे। वरून फॉइल पेपर लावून याला आता सेट करायला ठेवून द्यायचं आहे। 6 तास मी फ्रीजरमध्ये आईस्क्रीम सेट करून घेतली आहे, बघू शकता किती छान टेक्स्चर आलेलं आहे। आता एका स्कूपरच्या साहाय्याने बाउलमध्ये आईस्क्रीम सर्व करून घेणार आहे। खूप छान क्रीमी अशी आईस्क्रीम आपली तयार आहे, बघू शकता किती छान टेक्स्चर आलेलं आहे। वरून आता याला थोडंसं गार्निश करून घ्यायचं आहे। त्यासाठी इथे मी चॉकलेट सिरप वापरत आहे। वरून थोडेसे ड्रायफ्रूट घालून घ्यायचे आहेत। तयार आहे चॉकलेट आईस्क्रीम। रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय बाय।